नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. खारघर टू नागपूर ट्रिपचा आमचा दुसरा दिवस. आधीच्या व्हिडिओत आम्ही वेरूळच्या लेणीला भेट दिली होती आणि एमटीडीसी अजिंठा इथे येऊन राहिलो होतो. कारण की दुसऱ्या दिवशी उठून अजिंठा लेणी पाहून आम्ही नागपूरच्या दिशेने प्रवास चालू करणार होतो. परंतु अजिंठा लेणी ही सोमवारी बंद असल्यामुळे चेकआउट करून आम्ही आता नवीन 2 ठिकाणी भेट देणार आहोत. त्यातील आज आमचे पहिले ठिकाण होते वेताळवाडी किल्ला. गुगल मॅपच्या साहाय्याने आम्ही प्रवास चालू केला. तसे आम्ही किल्ल्याजवळ पोहोचलो पण. रोडवरून किल्ला दिसत तर होता, परंतु किल्ल्याचा प्रवेशद्वार दिसत नव्हता. गुगल मॅपच्या अंतिम ठिकाणापर्यंत आम्ही जाऊन गाडी तिथेच पार्क करून एक पाऊलवाट वरच्या साईडला जाताना दिसत होती. पण ती पाऊलवाट एका माळ रानातील वॉच टॉवरकडे जात होते, जिथून दुरून वेताळवाडी किल्ला व त्या डोंगराच्या आजूबाजूचा परिसर दिसत होता, जो तोही पाहण्यासाठी अतिशय सुंदर होता. थोडा वेळ तिथेच घालून आम्ही पुन्हा तिथूनच दिसलेल्या किल्ल्याच्या रोडने जाण्यासाठी निघालो. गाडी रोडवरच लावून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मेन रोड पासून कच्चा रस्ता व पाऊलवाटच होती. तिथूनच दिसेल त्या रोडने आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न करू लागलो आणि पाऊलवाटेने थोड्याच वेळात आत्ता व्हिडिओत दिसणारे हे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. तिथे सुद्धा खडकाळ अशा पायऱ्या होत्या आणि आता व्हिडिओत दिसणारे मेन दरवाजेचे ठिकाण होते. तिथून वरती पाऊलवाटेने आम्ही बुरुजाच्या दिशेने चालत गेलो. पहिले बुरुज थोडे तुटलेले आहे. तिथून वरती गेले की एक तोफेचे ठिकाण आहे. तसा संपूर्ण किल्ला पडक्या अवस्थेतच होता, पण किल्ल्यावरती आता व्हिडिओत दिसणारे तोफेची जागा व तेच बुरुज जरा चांगल्या अवस्थेत दिसत होते. आता या गडाबद्दल सांगायचे झाले तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यापासून अभई व हळदागाव मार्गावरून गेल्यावर 4 किलोमीटरनंतर वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला तुम्हाला वेताळवाडी गड दिसेल. मुख्य दरवाजाला जंजाळे दरवाजा म्हणून ओळखले जाते. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बाले किल्ला लागतो. तेथे बऱ्यापैकी साबूत अशा इमारती आहेत. त्यात निवासी इमारत, धान्यांचे कोठारे, मस्जिद अशा गोष्टी आहेत. या गडावर आम्ही दिवाळी नंतरच्या पहिल्याच आठवड्यात व्हिजिट केले होते. त्यामुळे गडावर खूप साऱ्या ठिकाणी गवत झाडी खूप वाढलेली होती. योग्य तसे संवर्धन न होत असल्यामुळे आम्हाला पाहिजे तसा गड पाहता आला नाही. परंतु जेवढा पाहता येईल तेवढा पाहून आम्ही गडाचा निरोप घेतला. बऱ्याच जणांनी या गडाचे नाव सुद्धा ऐकले नसेल. मी पण त्यातलीच एक. काळाच्या मागे बरेचसे असे गडांकडे दुर्लक्ष झालेले आहे. परंतु गडावरून दिसणाऱ्या दृश्याचा आनंद काही वेगळाच होता. खरंच खूप छान अनुभव होता. गडावर भेट देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसून फक्त मुख्य दरवाजामध्ये तुमच्या नावाची नोंदणी केली जाते व हे गड पाहण्यासाठी 9 ते 5 या टायमिंग मध्येच खुले असते. गडाचा अखेरचा निरोप घेऊन आजच्या आमच्या दुसऱ्या ठिकाणी भेट देण्याच्या दिशेने आम्ही आमचा प्रवास चालू केला आणि आमचे दुसरे ठिकाण होते लोणार लेक. वेताळवाडी किल्ला ते लोणार लेक 172 किलोमीटर प्रवास करून दुपारचे 2:30 पर्यंत आम्ही लोणार लेकच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. जेवणाची वेळ निघून गेल्यामुळे गेटच्या बाहेरच असलेल्या खाद्यपदार्थांचे जसे की वडापाव, ओलीफेळ असे स्ट्रीट फूड खात आम्ही फायनली लोणार लेकच्या गेटमधून आत गेलो. सुरुवातीला काही पायऱ्या उतरून आपण एका मंदिरापाशी पोहोचतो. हे एक गोमुख मंदिर आहे. या मंदिराच्या समोर असलेल्या कुंडामध्ये गोमुखातून सतत 12 महिने गोड्या पाण्याची धार वाहत असते. त्यामुळे या मंदिराला गोमुख मंदिर म्हटले जाते. मंदिर परिसरात 2 कुंड आहेत. संत पाण्याचे ब्रह्मकुंड
आणि दुसरे कुंड म्हणजे भगवती कुंड. भगवान विष्णूंनी लवासुराचा वध केल्यानंतर विष्णूंचा दाह शांत करण्यासाठी गंगा भगवती इथे अवतरले आणि मग विष्णूंनी भगवती कुंड स्नान करून आपला दाह शांत केला. पौराणिक दृष्ट्या ही धार गंगेतून येत असल्यामुळे इथे आंघोळ केल्याने खूप पुण्याचे मानले जाते. याच कुंडांमध्ये श्रीराम यांनी पण स्नान केलेले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या धार पाण्याचा समावेश होता. मंदिर परिसरात शिव, विष्णू, गणपती, हनुमान अशी मंदिरं आहेत. मुख्य मंदिरासमोरून खाली जाणाऱ्या पायऱ्यांवरून उतरून खाली आलं तर सीताकुंड पण आहे. तिथून पुढे आल्यावर हेमाडपंथी काळ्या पाषाणातील मंदिर आपल्याला दिसते. या लोणार लेकच्या आजूबाजूला एकूण 15 मंदिरं आहेत. त्यातील 12 ही शिव मंदिरं आहेत. यातील सर्व मंदिरं 11 ते 13व्या शतकात बांधली गेलेली आहेत. काही मंदिरं ही चाणक्य काळात बांधलेली असून काही मंदिरं यादवकालीन आहेत. आता पाहिलेले मंदिर सुद्धा शिव मंदिर होते. या मंदिरांमध्ये पूजा होत नसली तरी दिसणारे मंदिरावरील शिल्पकला ही खूपच पाहण्यासारख्या व छान होत्या. बाजूने दिसणाऱ्या रोडने आम्ही आता लोणार लेकच्या दिशेने चाललो आहोत. तुम्ही जर लोणार लेकला येण्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही जेव्हा गुगल मॅपवर लोणार लेक असे जेव्हा टाकता तेव्हा तुम्हाला तो खूप आधीच एका पॉइंटवर थांबवतो, जिथून वरूनच तुम्हाला लोणार लेक पाहता येतो. जणू काही तो व्ह्यू पॉइंट आहे बहुतेक, टॉप व्ह्यू. पण जर तुम्ही गुगल मॅपवर गोमुख मंदिर लोणार असे जेव्हा टाकता तेव्हा तो तुम्हाला योग्य ठिकाणी आणून सोडतो. तिथून मंदिराच्या बाजूने समोरूनच ज्या शिड्या खाली येतात, आता व्हिडिओ तुम्ही पाहिल्याप्रमाणे, तिथूनच लोणार लेककडे जाण्यासाठी एक पाऊलवाट जंगलातून छानशा अशा व्ह्यू बरोबर आणि खूप सारे जुनी मंदिरं पाहत आपण लोणार लेकच्या पाण्यापर्यंत पोहोचू शकतो. लोणार लेक पाहायला जाताना मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला गाईडचा पण ऑप्शन आहे, जो तुम्हाला 5 ते 7 किलोमीटर लोणारच्या बाजूला असलेली मंदिरं व लोणार लेक बद्दलच्या सर्व माहिती देतो. मंदिरापासून काही अंतरावर आल्यानंतर तुम्हाला एक चेक पॉइंट दिसेल. लोणार लेकला पोहोचायच्या आधी तिथे तुमच्याकडून एंट्री फी घेतली जाते. पर पर्सन 20 रुपये अशी एंट्री फी होती. लहान मुलांसाठी एंट्री फी नव्हती. आता लोणार लेक बद्दल सांगायचे झाले तर 52,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर एक धूमकेतू येऊन आदळला होता. त्यामुळे तिथे एक मोठा खड्डा निर्माण झाला होता. त्या खड्ड्यामध्ये पाणी साठून केमिकल रिएक्शन होऊन तिथले पाणी खारे व अल्कलाईन झाले होते. त्यामुळे तिथल्या पाण्याचा कलर पण तुम्हाला सीझनल वेगवेगळा दिसतो. पाणी पिण्यायोग्य नसून आपण त्या पाण्यामध्ये उतरण्याचा व संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला स्किन प्रॉब्लेम पण होऊ शकतो असे आपल्याला सांगण्यात येते. या लोणार लेक बद्दल काही पौराणिक कथा पण जोडण्यात आलेल्या आहेत. वरती गोमुखातून पडणाऱ्या धारेचे पाणी नंतर या लेकमध्येच येऊन मिसळते असे सांगण्यात येते. त्यामुळे पृथ्वीवरील अशा 3 जागांपैकी ह्याच लोणार लेकमध्ये पाणी अस्तित्वात आहे व सगळ्यात मोठ्या सरोवरांपैकी हे 3 नंबरचे लेक आहे. पाण्याचा रंग खराच वेगळा आहे का हे जवळून पाहून छानसा असा अनुभव घेत आम्ही परतीचा मार्ग निवडला आणि थेट आम्ही बुक केलेल्या हॉटेलला जाऊन पोहोचलो. आम्ही नागपूरच्या कोणत्या हॉटेलमध्ये थांबलो होतो व अदर चार्जेस डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवत आहे. चला तर तुम्हाला रूम मध्ये काय काय आहे ते दाखवते. रूम मध्ये डबल बेड नसून सिंगल 2 बेड होते, जे आम्ही नंतर जॉईन करून घेतले होते. नेहमीप्रमाणे एसी, टीव्ही, टी मेकर अशा गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. बाथरूम सुद्धा वेस्टर्न असून नीट अँड क्लीन व बाथरूम ॲक्सेसरी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया खारघर टू नागपूर नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.